आज आपण गुढीपाडवा सेलिब्रेट करतोय मुक्ता बर्वे बरोबर आणि आपल्याला किरण शिंदे बुलढाण्याहून प्रश्न विचारतायत. किरण, हॅलो मॅडम, हा मला प्रश्न विचारायचा होता की अग्निशिखामध्ये मॅडमनी जी भूमिका केली होती कलिका नावाची, ती फार सुंदर भूमिका होती. तशा प्रकारच्या भूमिका करताना त्या आता कमी दिसतात ईटीव्ही मराठीवर. बर, अशा भूमिका आणखी एक छान त्यांनी तुझं कौतुक केलंय खरं तर त्या भूमिकेबद्दल. अशा भूमिका तू कमी करतेस तर तिकडे पुन्हा वळण्याचा काय विचार? अशा प्रकारच्या भूमिका आल्या तर करायला नक्की आवडतील. ती खरंच खूप सुंदर सिरियल होती आणि ती 200 एपिसोड झाले त्याचे. छान लिहिलेली आणि छान गिरीश मोहितेने डिरेक्शन केलं होतं, पण तशा यायला पाहिजेत ना. म्हणजे मला खरंच आवडेल करायला, मी उत्सुक आहे तशा भूमिका करायला, पण ज्या आल्या तर मी नक्की करेन. बरं, आपल्याला धनंजय धुमाळ प्रश्न विचारतात पुण्याहून. धनंजय, आताचा जो अग्निशिखाबाबतचा प्रश्न विचारला होता ना, तर त्या भूमिकेत मुक्ता बर्वे खूप छान वाटत होत्या. तर अशी एखादी भूमिका परत करणार आहेत? बरं, मला वाटतं मुक्ता तू या प्रश्नाचं उत्तर दिलंस. हो हो. बरं, मला सांग, एक अभिनेत्री म्हणून जसं तू म्हणालीस की तिन्ही याच्यात तुझं फ्रीडम म्हणजे एक अतिशय मुक्तपणे वावर असतो किंवा तू सगळीकडे एकदम कूल असतेस, पण तुला एखादी भूमिका करावीशी वाटेल. बऱ्याच मोठ्या मोठ्या आता पण बघितलं की खूप मोठ्या मोठ्या अभिनेत्रींची नावं येत आहेत, पण तुला कोणता रोल करावा असं वाटतं? मला दरवेळेस असं वाटतं कोणीतरी करून ठेवलेला रोल असतो ना, तो मनात कायम राहतो. असे असंख्य रोल मला आवडतात, पण मला असं वाटतं की माझ्यासाठी वेगळा रोल लिहिला जावा जो माझ्या पुढच्या पिढीला करावा असं वाटेल. क्या बात आहे. म्हणजे तोच रोल माझ्यासाठी असेल असं मला खरंच वाटतं. म्हणजे हा थोडासा आगाऊपणा वाटेल, पण माझी खरंच अशी अँबिशन आहे की नवीन नवीन लेखकांना वाटावं की अरे हिच्यासाठी चांगला रोल लिहावा, तितकं चांगलं मी काम करू शकेन. म्हणजे चांगल्या लेखकांना मी काहीतरी स्फूर्ती देऊ शकेन असं काम माझ्या हातनं व्हावं असं मला खरंच वाटतं मनापासून. म्हणजे ड्रीम रोल असं जे म्हणतात तो लिहिला जाणार आहे अजून असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि तू गुढीपाडव्याच्या दिवशी एक खूप छान आणि पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो की असा नक्की रोल लिहिला जाईल आणि येणाऱ्या पिढ्या त्या रोलला समोर ठेवून रोल मॉडेल ठेवून नक्की बघतील. आपल्याला प्राजक्ता क्षीरसागर प्रश्न विचारतात साताऱ्याहून. प्राजक्ता, हॅलो. हा, मला मुक्ता बर्वेंना असा प्रश्न विचारायचा आहे की त्यांचे आवडते दिग्दर्शक कोणते आणि त्यांना नाटकांचा वेळ कधीपासून होता? बरं, आवडते दिग्दर्शक. मी आत्ता ज्यांच्यावर कामं केली त्या सगळ्यांची माझं ट्युनिंग खूप छान झालं. राजीव पाटील, सतीश राजवाडे, गिरीश मोहिते खूप खूप टॅलेंटेड माणसं आहेत आणि असे अजून खूप दिग्दर्शक आहेत ज्यांच्यावर मला काम करायचंय. कारण आता मराठीमध्ये असा एक फार सुकाळ चाललाय आपल्याकडे, खूप छान माणसं आहेत. गिरीश जोशी रंगभूमीवर, चंद्रकांत कुलकर्णी आहेत, खूप मोठी मोठी माणसं जी अनफॉर्च्युनेटली आता यांच्यावर मी काम नाही करू शकत की आता जे काम करत नाहीत फारसे, पण खूप मोठी मोठी माणसं आपल्याकडे होऊन गेली. आणि नाटकाचं वेड मला वाटतं तिने मला विचारलं. मी अगं खूप लहान असल्यापासून नाटकात कामं करते, पण मी या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं ते 10वीत असताना. त्यामुळे मी याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. मी एक नाटक केलं होतं घर तिघांचं हवं नावाचं, सुट्टीमध्ये 10वी नंतरच्या सुट्टीमध्ये. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे आपलं कदाचित हेच आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. करिअर वगैरे शब्द पण माहित नव्हते, पण तेव्हा मला असं वाटलं की आपण सगळ्यात कम्फर्टेबल कुठे आहोत तर आपण इथे आहोत. मी अशी आहे आणि प्रेक्षक जो मगाशी तुला मी म्हटलं बोलताना की ती सिच्युएशन सगळ्यात हॅपी करते मला. असं मला 10वीत असताना असं क्लिक झालं, तर मी घरी सांगितलं की मला हे आवडतंय तर काहीतरी करा बाबा, आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी. आणि तेवढं पोषक वातावरण तुला तिथे मिळालं, एवढा सपोर्ट मिळाला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज खरं तर तिच्या अनेक प्रोजेक्ट विषयी आपल्याला खरं बोलायचं आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण जाता जाता मुक्ता, एक डायलॉग आता आपण आधी बोललो एकदा धोबी पछाड मधला, एखादा छोटासा डायलॉग आपल्या प्रेक्षकांसाठी. एक फोनवरचा आहे, फनीच आहे खूप. ती तिच्या मैत्रिणीशी एका वेगळ्या मैत्रिणीविषयी बोलते, सुलक्षणा, जी दादांची मुलगी आहे. ती म्हणते गेली न पळून सो लकी ना. खरं तर तू म्हणालीस प्रत्येक डायलॉगला खरं तर आगापिछा असेल तर तो डायलॉग आणखी इनॅक्ट करायला खूप मजा येईल. आणि खरं तर फायनल ड्राफ्ट असू दे किंवा जोगवा असू द्या, सगळ्या तिच्या मोठमोठ्या रोल्सना खूप नावाजलेल्या आहेत रोल्स, आणि त्याच्यासाठी तिला खूप अवॉर्ड्स मिळालेत. आणि जसं मुक्ता म्हणाली की तिच्यासाठी रोल लिहिला जावा असा एखादा स्क्रिप्ट तिच्याकडे आला तर त्या स्क्रिप्टची ती आतुरतेने वाट बघते. आणि मुक्ता ते स्क्रिप्ट नक्की तुझ्यासाठी यावं. गुढीपाडव्याच्या दिवशी खूप छान संकल्प तू डोळ्यासमोर ठेवलेला आहेस, त्याच्यासाठी IBN लोकमतकडून तुला खूप खूप शुभेच्छा. टॉक टाईममध्ये आज आपण गप्पा मारल्या अभिनेत्री मुक्ता बर्वेशी. सोमवारी पुन्हा आपण टॉक टाईममध्ये भेटणार आहोत एका नव्या विषयासह. त्या दिवशी तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. तुम्ही त्या दिवशी फोन करू शकता 1:30 ते 2 या वेळेमध्ये. नंबर लिहून घ्या 0226689920 या नंबरवर. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पहा फक्त IBN लोकमत.